महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि बनावट उपस्थिती तसेच फसव्या ज्या कार्यवाह्या आहेत त्या रोखण्यासाठी एक राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। समजा तुमच्याकडे जॉब कार्ड असेल आणि तुम्ही रोजगार हमीमध्ये समजा तुम्ही काम करायला जात असाल तर तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे। आजचा जो व्हिडिओ आहे रोजगार हमी, जे रोजगार हमीमध्ये काम करायला जातात त्यांच्यासाठी हा एक आजचा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। कारण राज्य सरकारने याच्यामध्ये एक मोठा निर्णय घेतलेला आहे। तो कोणता निर्णय आहे तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि बनावट जे उपस्थिती आहे ते रोखण्यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। आता मनरेगा अंतर्गत सर्व कामगारांची जी हजेरी आहे ते फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून म्हणजे चेहरा ओळख प्रणालीद्वारे जे आहे ते नोंदवली जाणार आहे। म्हणजे तुम्ही समजा कामाला जात असाल आणि तुम्हाला तिथे हजेरी लावाच लागते, तर ते हजेरी कशी लावा लागते, आता तुम्हाला हे जे राज्य सरकारने जे निर्णय घेतलेला आहे ते आहे तुमचा चेहरा दाखवून जे आहे तुमची आता हजेरी लागणार आहे। कुठे? रोजगार हमीमध्ये। तुम्ही जेव्हा कामाला जाता रोजगार हमीमध्ये आणि तिथे जे हजेरी लावण्याचे जे काम आहे आता तुमचा चेहऱ्याद्वारे होणार आहे। हा जो निर्णय आहे तो राज्य सरकारने का घेतलेला आहे ते बघा। या निर्णयानुसार प्रत्येक मनरेगा मजुराने जे आपली ई-KYC आहे ते पूर्ण करणे आणि जे फोटो स्कॅनिंग आहे ते करून घेणे अनिवार्य करण्यात आले आहे। या प्रक्रियेअंतर्गत कामगाराची जे माहिती NMMS या सरकारी पोर्टलवरती नोंदवली जाणार आहे। गट विकास अधिकारी संदीप पानतावणे यांनी सांगितले की ही जे फेस ई-KYC जी प्रक्रिया आहे ते लवकरात लवकर पूर्ण करा, अन्यथा तुमची जे उपस्थिती आहे ते नोंदवली जाणार नाही, असे जे आहे ते मजुरांना जे आहे आवाहन करण्यात आले आहे। काम सुरू होण्यापूर्वी जे रोजगार सेवक या NMMSचा वापर करून, या ॲपचा वापर करून प्रत्येक मजुराचा जो आहे तो फोटो घेतील, त्यानंतर हे जे छायाचित्र आहे ते तुरंत तुमच्या आधारच्या डेटाशी जोडल्या जाणार आहे। ज्यांची ओळख यशस्वीरित्या जुळेल त्यांचीच हजेरी अधिकृतरित्या नोंदवली जाणार आहे। या तंत्रज्ञानामुळे बोगस कामगारांचा पर्दाफाश होऊन केवळ खरे मजूरच कामावर असल्याचे सुनिश्चित होणार आहे। गेल्या काही वर्षांमध्ये मनरेगा अंतर्गत काही ठिकाणी बनावट हजेरी, फसव्या पेमेंट्स आणि अनधिकृत कामगारांची जे नोंद झाल्याच्या तक्रारी ज्या आहेत त्या समोर आल्या आहेत। या समस्यांना आळा घालण्यासाठी आणि निधीचा योग्य वापर व्हावा यासाठी सरकारने फेस ऑथेंटिकेशन प्रणालीचा निर्णय घेण्याचा विचार केलेला आहे। या तंत्रज्ञानामुळे केवळ पात्र मजुरांनाच वेतन मिळणार आहे असे प्रशासनाचे म्हणणे आहे। प्रशासनाने जिल्हा आणि तालुका स्तरावर ही जी ई-KYC प्रक्रिया आहे ते जलद गतीने सुरू केली आहे। अनेक ग्रामपंचायतीमध्ये रोजगार सेवकांच्या मदतीने मजुरांचे फोटो स्कॅनिंग आणि आधार डेटाची पडताळणी सुरू आहे। ज्यांनी अद्याप ही जी प्रक्रिया आहे ते पूर्ण केली नाही त्यांनी ही जी प्रक्रिया आहे ते लवकरात लवकर करणे बंधनकारक करण्यात आले आहे। या नव्या प्रणालीमुळे मनरेगाच्या कामकाजामध्ये पूर्णपणे पारदर्शकता येईल आणि फसवणुकीच्या घटना त्यात थांबणार आहेत, असा जो विश्वास आहे तो प्रशासनाने व्यक्त केला आहे। कामगाराची उपस्थिती थेट डेटाबेसवरून नोंदवली जाणार असल्याने कामकाजाचा जो रिअल टाईम आहे आणि तपशील आहे तो मिळणार आहे आणि निधी वाटपामध्ये विलंब होणार नाही। तर लवकरात लवकर ज्यांनी जे आहे आपली ई-KYC केली नाही, जे रोजगार हमीच्या कामावरती जातात म्हणजे या मनरेगाच्या कामावरती जातात, त्यांनी लवकरात लवकर ग्रामपंचायतमध्ये जाऊन तुम्हाला ई-KYC करायची आहे। मंडळी हा व्हिडिओ शेअर करा, कारण भरपूर जणांना या निर्णयाबद्दल काही माहिती नाही। राज्य सरकारने हा जो निर्णय आहे तो आत्ताच घेतलेला आहे, जस्ट ऑक्टोबर महिन्यामध्ये। कारण हे जे फसव्या हजेरी जे लावतात त्यांना रोखण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। तर लवकरात लवकर ग्रामपंचायतमध्ये जाऊन तुमची जी मनरेगाची ई-KYC आहे, तुमचा आधार कार्ड घेऊन जा, तुम्हाला ई-KYC करायची आहे। जर तुम्ही ई-KYC कराल नाही, तुमचं फेस ऑथेंटिकेशन करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला जे रोजगार हमीच्या कामामध्ये तुम्हाला घेण्यात येणार नाही आहे। म्हणून लवकरात लवकर तुमच्या ग्रामपंचायतीला भेट द्या आणि तुमची जी ई-KYC आहे ते करून घ्या, ठीक आहे। तर मंडळी हीच होती आजची माहिती।
तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। जय हिंद, जय महाराष्ट्र।